हे आहे इनकासा हॉटेल. इथून मेन एंट्रन्स आहे. इथे रिसेप्शन आहे आणि इथे आहे अरवाना. दिसत नाही आता. बघा मोठा अरवाना. इथे 2 रूम आहेत, डबल बेडवाले. आणि असा आहे बाहेरचा व्ह्यू. ते पार्किंग आहे. ते स्विमिंग पूल आहे आणि इथे तुम्ही नाश्ता वगैरे करायसाठी टेबल्स ठेवलेले आहेत. ते लहान मुलांसाठी हा छोटासा स्विमिंग पूल आहे. जास्त डीप नाहीये, 1-2 फुटाचा असेल. आणि हा आहे अडल्ट लोकांसाठी. आणि हे आहे आपलं हॉटेल 2 फ्लोअरचं इनकासा. प्रॉपर्टी एकदम क्लीन आहे, कुठे तुम्हाला कचरा वगैरे दिसणार नाही. तर हा आहे सकाळचा ब्रेकफास्ट. हे भुर्जी पाव आहे आणि हे व्हेज मध्ये पोहे आहेत. ऑमलेट पाव पण ऑप्शन आहे आणि शिरा एक ऑप्शन आहे व्हेज मध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ऑर्डर करू शकता. टेस्ट पण चांगली आहे, अप्रतिम आहे. रात्रीचा व्ह्यू आहे. इथं डायनिंग आहे, तुम्ही इथे नाश्ता वगैरे करू शकता, डिनर वगैरे करू शकता. आणि हा असा पूल आहे. आणि इथे किचन आहे आणि फर्स्ट सेकंड 2 फ्लोअरच आहे. तर आता आपण रूमची एक टूर घेऊया. आपल्याला एक रूम दिला आहे डबल बेडचा. इथे टीव्ही दिलाय, एक कबड दिलाय आणि असा हा डबल बेडचा बेड आहे. इथे एक वर्क स्टेशन पण दिलंय, तुम्ही तुमचं ऑफिसचं काम वगैरे करू शकता. आणि मिरर पण दिलाय. याच्यात एक इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे ह्याला एक छोटीशी अटॅच बाल्कनी दिली. छोटीशी बाल्कनी आहे. आता इथे समोर बंगला आहे त्याच्यामुळे एवढा व्ह्यू येत नाही, पण तुम्ही वरचे फ्लोअर वगैरे घेतलात तर तुम्हाला चांगला व्ह्यू भेटेल. तुम्ही संध्याकाळी बसून खुर्ची टाकून मस्तपैकी व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. आता वॉशरूम दाखवतो तुम्हाला.
वॉशरूम पण एकदम क्लीन आहे. ते दिलं वॉश बेसिंग आहे आणि एक्झॉस्ट वगैरे सगळं आहे. तर असा आहे हा इनकास असा डबल बेडवाला रूम. वरती अजून फॅमिली रूम्स पण आहेत, त्याच्यात तुम्हाला असे 2 बेड भेटतील. बाकी सगळं सेमच आहे, बाल्कनी वगैरे. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर पर हेड 1250 रुपये पर डेला. त्याच्यात ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. बाकी तुम्ही लंच वगैरे तुम्ही ऑर्डर करू शकता, त्याचे वेगळे चार्जेस लागतात. तर माझ्या मते तरी हे अफोर्डेबल आहे आपल्यासाठी, सामान्य लोकांसाठी. तर नक्की तुम्ही इथे येऊन भेट द्या आणि तुमची पिकनिक एन्जॉय करा.